अशी मूर्त आहे. कलर मारल्यावर अजूनच भारी दिसेल. आणि या दादांची मूर्त आहे ती. आपल्या घरचा गणपती आहे. जेव्हा कलर होईल तर मी आता दादाच्या युट्यूबची आयडी घेणार आणि त्याला जेव्हा फोटो पाठवून कलर झाले होते की मूर्ती कशी आली. ओके ओके. पहिला जशी होती त्याच्यापेक्षा तरी छोटीच आहे. आणि मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. तर चॅनल नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या. आणि आता आपण आलोत हमरापूरला. हमरापूर स्टेशनला आहोत आता आपण. कारण इथे आपण रील्स बघितले आहे की हमरापूरला बॅलेन्सिंग मूर्ती तयार झालेली आहे. लालबागचा राजा, चिंचपोकलीचा चिंतामणी, तेजूकाया अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या इथं बनवलेल्या आहेत. तर आता आपण चाललो अथर्व आर्ट्सला. तर चला आपण किती मूर्त्या बघायला भेटत आहेत दाखवतो तुम्हाला पण. आणि काल एक व्हिडिओ टाकले, लालबागच्या राजाचा अपडेट दिला आहे. ट्रॉली वगैरे आणली आहे, तयारीला पण सुरुवात झाली आहे. तर चला आता आपण जाऊ अथर्व आर्ट्सला. तिथं बघू किती मूर्त्या तयार झाल्यात मोठ्या मोठ्या, तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. तुम्हाला दिसत असेल अजून मी स्टेशनवरच आहे आणि स्टेशनच्या बाहेर आलोय पण नाही अजून. तरी पण आपल्याला बाप्पाच्या मूर्त्या खूप साऱ्या बनत आहेत, त्या दिसतील. अजून स्टेशनवरच आहो आणि स्टेशनच्या बाहेर आल्याच आपल्याला मूर्त्या बघायला भेटल्यात. अजून तयारच होत आहेत, मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे बनत आहेत. रस्त्याने जाता जाता पण आपल्याला ज्या मूर्त्या बघायला भेटतील त्या पण दाखवतो तुम्हाला मी. चला आता जाऊ आस्ते आस्ते. ते मातीच्या सुविधा ऐकल्यात पण इथे तर घरोघरी फक्त गणपतीच बघायला भेटत आहेत. बघा सगळीकडे गणपती, सगळीकडे गणपती. चला अजून जाम गणपती आपल्याला बघायला भेटतील. तर आपण आलो आता गावात. गो रस्त्यात जाऊ आणि आपल्याला लालबागच्या राईची मूर्ती बघायला भेटले. हो, आपल्या घरचा गणपती. घरचा गणपती आहे. मस्त आहे, मस्त आहे. लालबागचा राजा आहे ना. काही तो कलर झाल्यावरती बघ फक्त जंक्शन विषय होणार, म्हणजे हां युनिक होणार डायरेक्ट. कधी होणार मारून? आता आम्ही घेतलाय पेनवरून. आता पेनवरून घेतलेला घेऊन येणार कल्याणला. कल्याणला आपल्या ओके. मुंबईचा मित्र आहे, तो रंगवणार आहे. मी पण आता ठाण्यातूनच चाललोय. हां बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे. कलर मारल्यावर अजूनच भारी दिसेल. आणि या दादांची मूर्ती आहे ती. आपल्या घरचा गणपती आहे. जेव्हा कलर होईल तर मी आता दादाच्या युट्यूबची आयडी घेणार आणि त्याला जेव्हा फोटो पाठवून कलर झाले होते की मूर्ती कशी आली. ओके बाकी ओके. असंच ग्रोथ कर आणि दादा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू थँक्यू. त्या तुझी आयडी हमरापूर आहे, बाप्पाचं माहेरघर आहे. बघू शकता तुम्ही प्रत्येक घराच्या इथे तुम्हाला मूर्त्या बघायला भेटेल. इथं पण मूर्त्या आहेत, इथं पण आहे, इकडे पण आहे. सगळीकडे म्हणजे सगळीकडेच मूर्त्या बनत आहेत. असं एक घर नाही दिसत की तिथं मूर्ती नाही आहे. सगळीकडेच मूर्त्या आहेत. इथं खूप अशा मूर्त्या बनलेल्या आहेत अजून मोठ्या मोठ्या. अशी कुठल्या मूर्त्या नाहीत त्या हमरापूरला अशा बनून नाहीत. खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या बनलेल्या आहेत. आता आपल्याला मुंबईचा राजा दिसला आहे 22 फुटाला, तर तुम्हाला दाखवतो. मध्ये पॅक करून ठेवलं त्याला. खूप सुंदर अशी मूर्ती बनवली बघा. हे बघा किती सुंदर अशी मूर्ती बनवून ठेवली. कालोख असेल दिसणार नाही तुम्हाला. आता मी दाखवणार मुंबईचा राजा. बघा तुम्ही मुंबईला प्लॅस्टिकमध्ये ठेवलं जातं, त्याच्यात दिसला असं बरोबर. का बघा 22 फूट मुंबईचा राजा गणेश गल्ली. इथं सुरुवात आहे फक्त. आता पुढे जाऊ आपण, बघू किती मूर्त्या बनलेल्या आहेत. सगळ्या लालबागचा राजा बॅलेन्सिंग मूर्ती आपल्याला बघायची आहे. जाऊन आपण पुढे बघू.
फोटो काढून घरगुत्या मूर्त्या पण इथं आहेत छान अशा. आणि ह्या पण काय काय घरगुती मूर्त्याच आहेत, अशा नाही की मंडलाच्या आहेत म्हणून. घरगुती मूर्त्याच आहेत एवढ्या मोठ्या. हे बघा सगळ्या घरगुती मूर्त्याच आहेत. आणि ती बघा त्या काकी तिकडे बनवत आहेत, तर नाही ते लांब आहे म्हणून. चला आपण जाऊ अजून पुढं, कारण आपल्या अजून जाम मूर्त्या बघायच्या आहेत. तर चला जाऊ आपण. गेलो आपल्याला जायचं होतं इकडे, मी गेलो तिकडे. व्हिडिओ हा फक्त एक निमित्त आहे. सुख म्हणजे बाप्पाला बघणं हेच मोठं सुख आहे, म्हणून हमरापूरला आलोच आपण. व्हिडिओ फक्त हा निमित्त आहे. खूप अशा मूर्त्या आहेत हमरापूरमध्ये. व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत, खूप मूर्त्या तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ कदाचित मोठी पण होईल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. चला जाऊया पुढं. माणसं पण एवढी चांगली आहेत ना, स्वतःहून बोलतात की या आतमध्ये व्हिडिओ काढा. आणि मुंबईला व्हिडिओ काढू नका, व्हिडिओ काढू नका, व्हिडिओ काढू नका, बस एवढंच चालतंय. तिकडचे हमरापूरचे माणसं पण लई चांगली आहेत, कारण सगळे आगळी गेले आहेत म्हणून. चला आपण पुढे जाऊ पहिले, नंतर परत येऊ मागं बघत. बघू शकता तिकडं अजून मूर्त्या आहेत. पहिले आपण पोचलो जिथं आपल्याला यायचं होतं, म्हणजे बॅलेन्सिंग मूर्ती बघायला. बॅलेन्सिंग मूर्ती आपल्या समोरच आहे आता. बॅलेन्सिंग मूर्ती, परत तेजूगायचा राजा, गोड गणपतीसुद्धा आहे इथे, परत लालबागचा राजा आहे. बघू शकता तुम्ही, बघा हा तेजूगाया. तेजूगायाचा राजा. इथे एक मूर्ती आहे, ती काय माहिती कुठे आहे. आणि मेन म्हणजे बॅलेन्सिंग मूर्ती बघू शकता आता आपल्या समोरच आहे बॅलेन्सिंग मूर्ती. बघा असं नाही की फक्त मुंबईमध्येच बॅलेन्सिंग मूर्ती बनू शकते. पेन हमरापूरला सुद्धा बॅलेन्सिंग मूर्ती बनले आणि तेही करून दाखवलं आहे. हे बघा सेम जशी मुंबईमध्ये होती तशीच बनवले, फक्त ही छोटी आहे ती मोठी होती बस. एकदम बॅलेन्स. मोठी बनवली, छोटी आहे, छोटी पण नाही माझ्यापेक्षा तरी मोठीच आहे. मुंबईला जशी होती त्याच्यापेक्षा तरी छोटीच आहे. आणि तिकडे आता गोड गणपती पण तयार होतात. बघू शकता हा गोड गणपती, मागच्या वर्षीचा गोड गणपती मुंबईचा. ज्यासाठी आपण आलो होतो हीच पण काय बघायची मूर्ती हमरापूरची. तेव्हा मला माहिती नसेल, तुम्ही फक्त गणेश काला केंद्र टाकलात तरी पण तुम्हाला स्टेशनपासून लोकेशनमध्ये दिसेलच. लगेच 15-20 मिनटावरच आहे. चालत चालत पण तुम्ही येऊ शकता. ही छोटी जिकडे नजर माराल तिकडे तुम्हाला फक्त गणपती दिसेल, कारण आपण आता हमरापूरमध्ये आहे. सगळीकडे तुम्हाला गणपतीच दिसतील. तेजूगायच्या तशा खूप मूर्त्या आतमध्ये पण आहेत अजून, तिकडे पण आहेत. लालबागचा राजा काही दिसला नाही, आणि चिंतापुरीचं चिंतामणी, गोड गणपती आणि आपल्याला बॅलेन्सिंग मूर्ती दिसली. हीच आहे ती लालबागच्या राजाची मूर्ती, अजून तिला कलर चालू आहे. हो सगळीकडे मूर्त्याच मूर्त्या आहेत, सगळीकडे मूर्त्याच मूर्त्या आहेत. हो
अजून कलर चालूच आहे. लय सुंदर वाटते बघा. कलर बघा तुम्ही कसं म्हणतात. त्या मूर्त्या बघा कशा बसल्या. त्या सुंदर सुंदर मूर्त्या इथं बनवून ठेवल्यात. आणि खरंच सुद्धा फक्त तुम्हाला अमरापूरमध्ये आल्यावरच कळेल काय स्पेशल म्हणजे काय असतं ते. हे बघा किती मूर्त्या बनतायत तिथं अजून. ती मुंबईमध्ये बनली होती पण नक्की कुठली मूर्त आहे ती नाही माहिती. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मुंबईमध्ये मागच्या वर्षी ही मूर्त तयार झाली होती. ही पण तयार झाली होती मागच्या वर्षी का तिघस्ताही झाली होती माहिती आहे, पण झाली होती. ही जर कोणाला मूर्ती माहिती असेल मागच्या वर्षीची तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आजची व्हिडिओ आपण इथं स्टॉप करू, कारण जास्त मोठी पण व्हिडिओ नको. ज्यासाठी आपण आलो होतो गॅलेक्सी मूर्ती बघायला ती आपण बघितले. अजून तेजू गायची पण बघितली आपण आणि तिकडे आता दाखवल्या त्या पण खूप मूर्त्या होत्या. मुंबईमध्ये बहुतेक त्या साडल्या बनलेल्या आहेत मागच्या वर्षी, त्या यावर्षी इकडं अमरापूर साईडला बनवल्यात. उगाच गणपतीचं माहेरघर नाही बोलत ते याच कारणामुळे आहे. सगळीकडे तुम्हाला बाप्पाच्या मूर्त्याच बघायला भेटणार आहेत. चला ही व्हिडिओ इथे स्टॉप करू आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि कोणाला मूर्त्या बघायच्या असतील तर अमरापूरला नक्की या. बॅलन्सिंग मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल. व्हिडिओ आपण इथं स्टॉप करू कारण जाम मोठी होईल. माझ्याकडे बघू शकता तुम्ही मुंबई बॅलन्सिंग मूर्तच आहे, त्यासाठी आपण इथं आलो होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा, कारण आपले 10K सबस्क्राईब होणार आहेत. तर चला आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.